नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या आदित्य स्टडी अकॅडमीमध्ये. तर आज पाहणार आहे गणित भाग 1 इयत्ता 10वी. याच्यामधलं आपण पहिलं चॅप्टर ज्याचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरणे हे चॅप्टर आज आपण अभ्यासणार आहोत. हा या यूट्यूबवर या चॅनलवर हा आपला पहिलाच व्हिडिओ राहणार आहे. पुढे असेच व्हिडिओ येत राहतील. तर बघा, दोन चलातील रेषीय समीकरणे. तर दोन चलातील रेषीय समीकरणे कसे असतात ते तुम्हाला पहिला सांगतो. 3x + 5 = 0, 3x + 2y = 0. आता याच्यामध्ये बघा की दोन चलातील रेषीय समीकरणे कोणते आहेत आणि कोणते नाही. तर चल म्हणजे मला चल सांगतो. मला चल जे आहे हे चल राहते. हा जो x आहे हा एक चल आहे. खाली हा जो y आहे हा पण एक चल आहे. हा जो 3 आहे हा याचा सहगुणक. आणि हे जे दोन मिळून 3x बनते याला म्हणतात पद. काय म्हणतात? पद. तर पहिलं तर 3x प्लस मराठीत सांगतो. 3x + 5 = 0 हे जे समीकरण आहे हे आहे एक रेषीय समीकरण आहे. म्हणजे हे दोन रेषीय समीकरणे नाहीत. आणि याच्यामध्ये चल 2 आहे. कोणते आहे? x y. तर हे दोन चलाचे रेषीय समीकरणे आहेत. तर दोन रेषीय समीकरणे म्हणजे ज्या गणितामध्ये दोन चल एक रेषेमध्ये चालतात त्याला दोन रेषीय समीकरणे असे म्हणतात. तर दोन रेषीय समीकरणाची आपल्याला वाक्य दिलेली आहे. त्याला ते पाहूया पहिले. तुम्हाला ज्या गणितामध्ये x y असा दिसला, ज्याची कोटी 1 दिसली, ते म्हणजे दोन चलाचे रेषीय समीकरणे. तेच याच्यामध्ये दिलेलं आहे, आपल्या व्याख्यामध्ये दिलेलं आहे. 2 मिनटं. ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी 1 असते त्या समीकरणाला दोन रेषीय समीकरणे असे म्हणतात. हे मागं याच्यामध्ये आपण अभ्यासलो असतो. तुम्ही नवीमध्ये अभ्यास केला नाही केला, पण यावर्षी मला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये एकच दिलं आहे की दोन चल म्हणजे x + y = 0. काय पण घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये प्रत्येक पदाची कोटी 1 पाहिजे. म्हणजे हा जो पद आहे समजा 4 3 हा झाला पद. या पदाची कोटी 1 पाहिजे. म्हणजेच एक पाहिजे. म्हणजे x² 2 असा नाही चालणार. तिची पद फक्त एकच पाहिजे. याला दोन चलातील रेषीय समीकरणे असे म्हणतात. तर पुढे पाहूया. चला. ax + by प्लस म्हणजे अधिक c = 0 हे दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहे. तेथे a b c या वास्तव संख्या असून a आणि b हे एकाच वेळी शून्य नसतात हेही आपल्याला माहिती आहे. तर खाली एक उदाहरण दिलं आहे. 3x = 4y - 12 या समीकरणाचे सामान्य रूप कसे करायला आहे? 3x - 4y + 12 = 0 हे जे सामान्य रूप करायला आहे. तर आपण पहिले या उदाहरणाचे सामान्य रूप कसे करायला हे सांगतो तुम्हाला. पण याच्या पहिले आपण काही चिन्हांचे नियम पाहून घेऊ. तर चला, हे राहते बरोबरचं चिन्ह. एखाद्या चिन्हाले लेफ्ट टू राईट टू लेफ्ट जाणं असेल तर त्या चिन्हाचं विरुद्ध चिन्ह वापरले जाते. तर कसं? जर प्लसचं चिन्ह हे लेफ्ट साईडला आहे म्हणजे डाव्या साईडला आहे. डाव्या साईडून याला उजव्या साईडला जाण्यासाठी याचं विरुद्ध चिन्ह म्हणजे वजा वापरावं लागेल. तसंच वजाचं विरुद्ध चिन्ह हे आपल्याला प्लस वापरावं लागेल. तसंच गुणाकार हे डावीकडून उजवीकडे जाताना याला आपल्याला भागाकाराचं म्हणजे याचं विरुद्ध चिन्ह वापरावं लागेल. तसंच
भागाकाराला डावीकडून उजव्याकडे जाताना गुणाकाराचं चिन्ह वापरावं लागेल. तसंच उजवीकडून मायनसला जाताना प्लस वापरावं लागेल. उजवीकडून प्लसला डावी साईडला जाताना मायनस वापरावं लागेल. हे 4 चिन्हाचे नियम आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून टाकला आहे. तुम्हाला पुढं बी कामात पडणार आहे. पुढे चिन्ह आहेच, चिन्हाचे खूप नियम आहे. पण हे जसं जसं आपण पुढे जाणार आहोत त्याच्यात असं तुम्हाला त्या टायमावर ते चिन्ह मी शिकवणार आहे. चालते, चला पुढे जाऊया. पहिले एक हे उदाहरण पाहून घ्या, हे कसं करत झालेलं आहे सामान्य रुपयाचं. तर हे आहे एक 2 मिनटं. या साईडला घेतो. काय झालं? थ्री एक्स बरोबर 4y वजा 12 याचं सामान्य रूप झालं मी तुम्हाला सांगतो. तर बघा, हा जो 4 आहे याच्या पुढे काही नसते. कोणत्याही संख्येच्या पुढे जर कोणतं चिन्ह नसेल तर म्हणजे प्लसचं साईन असते. तर असंच हा जो 4 आहे याच्यापुढे प्लस आहे आणि आपण काय म्हटलं की बरोबरच्या साईडला राईट साईडला जर प्लस असेल तर हे याच्या विरुद्ध चिन्ह घेते, म्हणजे वजाचं चिन्ह घेते. म्हणून हे संख्या आपल्याला आपलं राईटकडून उजवीकडे नेण्यासाठी ही संख्या आपल्याला उजवीकडून डावीकडे नेण्यासाठी याचं विरुद्ध चिन्ह घ्यावं लागेल, म्हणजे मायनसचं चिन्ह घ्यावं लागेल. मग हे होणार 3x वजा 4y. तसंच हे -12 संख्या आपल्याला उजवीकडून डावीकडे न्यायची असेल तर हे होणार +12 बरोबर 0. हे झालं सामान्य रूप या समीकरणाचं. चला पुढे काही पाहूया. पुढे एक कृती दिलं आहे ते एकदा पाहून घेऊ. पुढे याच्यामध्ये दिलं आहे की 2 चलाते रेषीय समीकरणे आहे का नाही आहे, तर ते बघूया. हे पहिलं तर आहे, दुसरं नाही. हे 2 चलाते रेषीय समीकरणे नाही, कारण 3x पॉवर याचा 2 आहे, कोटी 2 आहे, म्हणून हे नाही आहे. कोटी आपल्याला एकच पाहिजे. ठीक आहे, हे काय हे नाही आहे. दुसरं आहे 2 वर्गमुळात 2 x वजा वर्गमुळात 5 y बरोबर 16. हे 2 रेषीय समीकरण आहे तर आहे, हे आहे, कारण एक्सचा पॉवर एकच आहे, वायचा पॉवर एकच आहे. हे 2 रेषीय समीकरण आहे. 0x प्लस 6y वजा 3 बरोबर 0. तर पहा 0x प्लस 6y वजा 3 बरोबर 0. हे हे 2 रेषीय समीकरण आहे का नाही आहे, तर हे आहे एक रेषीय समीकरण. कारण 0 गुणेला x म्हणजे 0च होते. तर हे समीकरण हे असं होणार आहे की फक्त y वजा 3 बरोबर 0. म्हणून हे 2 रेषीय समीकरण नाही. हे पण तसंच, हे पण याच्यामध्ये y आहे, पाहून घ्या. वायला गुणाला म्हणजे हे एक रेषेमध्ये येते, 2 रेषीय समीकरण नाही. हे जे आहे
हे अपूर्णांकामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं, म्हणजे अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करणं म्हणजे हे असं होणार. एकदा एरेस करू द्या मला. हे होणार 4x - 1 प्लस 5y - 1 बरोबर 4. पण याची कृती 1 नाही आहे, म्हणून हे बी समीकरण नाही. याच्यामध्ये तर 2 चला अटीच आहे, हे तर बिलकुल नाही. आपल्याला काय म्हणतात म्हणजे 2 चला बघा येत, 1 2 3 चला दिसवले, पण हे सुद्धा नाही. या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगितलं की 2 रेषीय समीकरण काय आहे. पुढे हे लेक्चर इथे थांबणार आहे. पुढे आपण डायरेक्ट उदाहरणाला सुरुवात करणार आहे. तर थँक्यू, धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा, लाईक करा. ओके, बाय.